सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। लवकरच मकर संक्रांती येत आहे, तर त्याच्यासाठी सगळ्याच जणी हळदी कुंकवाच्या वाणासाठी तयारी करत असतील। तर आज मी एक नवीन प्रकार तयार केला आहे। हे एक छोटीशी पर्स आहे, पण आपण त्याचा वापर हळदी कुंकू ठेवण्यासाठी करू शकतोय। बघा, अशा पद्धतीने मी एक सॅम्पल करून ठेवला आहे। इथे याच्या हँडलला मी रेड कलर दिला आहे, जेणेकरून हे कुंकवासाठी होईल। ही अशी समजा का ही पर्स आहे छोटीशी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाच्या पुड्या ठेवू शकताय। अशी एक वेगळी आयडिया लावली आहे मी। तर बघा, ही बकेट पर्स म्हणतात तिला। तुम्ही किचन म्हणून पण त्याचा वापर करू शकताय, आणि हळदी कुंकवाच्या वाणासाठी तुम्ही याचा वापर करू शकताय। हळदी आणि कुंकू त्याच्यामध्ये तुम्ही पुड्या बांधून त्याच्यात ठेवू शकताय, किंवा छोटीशी डबी पण मावू शकते याच्यामध्ये। बघा, हे सगळे मणी 8 नंबरचे आहेत। 8 नंबरचे मोती घेतले आहेत मी, आणि फक्त इथे हे जे रेड कलरचे आहे ते छोटे घेतले आहेत, कारण माझ्याकडे 8 नंबरचा मोती नव्हता, म्हणून मी हा 5 नंबरचा इथे रेड कलरचा मोती घेतलेला आहे। तर तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही कलर चेंज करू शकता, आणि साईज पण तुम्ही कमी जास्त करू शकताय। मी इथे 8 नंबरचे मोती घेतले आहेत, तुम्ही 6 नंबरचे पण घेऊ शकताय। आणि बघा, खालचा बेस दाखवते मी। इथे ह्या बेसला पूर्ण हे जे कडाचे जे मोती आहे ते सगळे 14 आहेत। तुम्ही त्याच्यामध्ये कमी करून 12 पण मोती घेऊ शकताय। जेव्हा इथे तुम्ही 12 मोती घ्याल, तर हे मधले जे आहे ना ते 6 मोती येतील इथे। तर त्या हिशोबाने तुम्ही बदल करू शकताय। बघ, अशा पद्धतीने ही छोटीशी आपण बकेट तयार करणार आहे हळदी कुंकवासाठी। तुम्ही वाणामध्ये त्याचं वाटप करू शकताय। तर चला मग सुरुवात करूया आपण। मी ही बकेट कशी बनवली ते। तर यासाठी मी तुम्हाला सांगितले 8 नंबरचे मोती मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही 6 नंबरचे पण घेऊ शकताय। सॅम्पल तुम्ही करून बघा कसं वाटतं, त्या हिशोबाने तुम्ही परत करू शकताय। तर आता सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे 14 मोती, कारण मी हे जे घेतले आहे ना हे खालचे, सुरुवातीचा हा बेस तयार करून घ्यायचा आहे, आणि मग आपल्याला वरती विणकाम करायचं आहे। तर 14 मोती तुम्हाला घ्यायचे आहेत सुरुवातीला। कोणाला 12 मोती घ्यायचे असतील तर तुम्ही 12 मोती पण घेऊ शकता। बघा, इथे मी 14 मोती घेतलेले आहेत, आणि मी 5 नंबरचा तंगूस वापरते आहे। तुम्ही 8 नंबरचा पण वापरू शकताय, जाड असेल तरी चालेल, 5 नंबरचा पण चालेल। मी 5 नंबरचाच घेते आहे, आणि 2 नंबरची सुई आहे माझ्याकडे। तर बघा, इथे शेवटी मी गाठ नाही दिली आहे। आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे मोती विणून घ्यायचे, आणि मग त्याच्या सोबत अशी गाठ द्यायची आहे आपल्याला। बघा, गोल असा करून घ्यायचा आहे, आणि त्याला दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे। 2-3 गाठ द्यायच्या आहे, म्हणजे सुटायला नको ह्या हिशोबाने तुम्ही पक्की गाठ द्या। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पॅक करून घ्यायचं आहे। ज्याला गाठ द्यायची आहे मागे त्यांनी गाठ पण देऊ शकताय, किंवा ह्या पद्धतीने केलं तरीही चालेल। आणि बघा, आता पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बघा, गाठ पक्की करून घ्यायची आहे। आता हा उरलेला दोरा काढून घ्यायचा। बघा, असा एक सुरुवातीला आपल्याला गोल तयार करायचा आहे। हा 14 मोत्यांचा केला, तुम्ही 12 मोत्यांचाही करू शकताय, काहीच हरकत नाही। आता बघा, पुढे काय करायचं, आता आपल्याला एक एक मोती घ्यायचा आहे। बघा, एक मोती घेतला, आणि बघा एक मोती घ्यायचा आहे। बघा, दोरा पुढे निघालेला आहे, आता बघा, दोरा इथे निघालेला आहे, त्याच्या मागचा हा मोती। बघा, 2 मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे काढायची आहे। मी जरा काढून घेते पुढे। बघा, इथे हा दोरा इथून निघालेला आहे, आणि त्याच्या मागच्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली आहे 2 मोत्यांमधून, आणि एक मोती आपण घेतलेला आहे। दोरा ओढून घ्यायचा। बघा, हा जो मोती आहे ना आतल्या बाजूने आपल्याला फिट करायचा आहे। बघा इथे। आता परत हे पुढचे जे 2 मोती आहे ना, त्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे। अगदी सोपी पर्स आहे ही, बकेट आहे, बकेट पर्स म्हणतात तिला। मोठ्या प्रमाणात तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही जास्त मोती घेऊन मोठी पण करू शकताय पर्स। बघा, आता ह्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढली, परत एक मोती घ्यायचा,
बघा परत एक मोती घेतला. आता परत ह्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या मधल्या गोलामध्ये आपल्याला असे मोती ऍड करायचे आहे. बघा असा त्रिकोण, इथे त्रिकोण असं तयार होणार आहे. म्हणजे मधला जो गॅप आहे ना तो भरला जाणार आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. बघा हे मोती आपोआप जवळ जवळ यायला लागतात आणि तो गॅप पण भरला जातो. परत एक मोती घ्यायचा, एकच मोती घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे सरकवत जायची आहे. बघा परत 2 पुढच्या मोत्यांमध्ये सरकवून घ्यायची पुढच्या पण. बघा बघा तुम्हाला दिसत असेल हे मोती असे जवळजवळ पॅक पण होत आहे आणि हा जो गोल आहे तो पण पॅक होतो आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ठिकाणी असे मोती ऍड करायचे आहे. आणि बाहेरचा गोल 14 मोत्यांचा आहे आणि मधला जो होईल तो 7 मोत्यांचा असेल. बघा 7 मोत्यांचा गोल इथे तयार होणार आहे. तुम्हाला वाटलं इथे मोती फिट करावा तर तुम्ही करू शकताय, तसंच ठेवला तरी चालेल. इथे 10 नंबर किंवा 12 नंबरचा मोती एकदम परफेक्ट बसेल. तुम्ही ट्राय करू शकताय. आता मी एवढा गोल पूर्ण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. बघा इथे 7 मोती आपले कंप्लीट झालेले आहे. या 14 मोत्यांच्या मध्ये आपण हा जो गोल आहे तो 7 मोत्यांचा केलेला आहे. आता काय करायचं, हे जे 7 मोती आहे ना मधले ते आपल्याला परत एकदा फिट करायचे आहे. म्हणजे फक्त ह्या 7 मोत्यांमधून आपल्याला जरा सुई एकदा दोनदा फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे आतले मोती आहेत ना ते व्यवस्थित पॅक होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त एकदा दोनदा सुई त्याच्यातून गोल अशी फिरवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला आपला हा जो आहे तो बेस तयार झालेला आहे पर्स साठीचा. बघा आणि जेव्हा तुम्ही 12 मोती घ्याल ना तर तेव्हा इथे तुम्हाला मोती टाकायची गरज नाही पडणार. किंवा जेव्हा तुम्ही 12 मोती घ्याल ना इथे मध्ये 6च मोती उरतात. मग तुम्ही हा इथे मोती फिट करू शकताय. म्हणजे हा जो गॅप दिसेल तो पण भरला जाईल. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर तसं करायचं असेल, 12 मोती वापरायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकताय. मी तुम्हाला एक आयडिया देते आहे कसं करू शकताय तुम्ही परत वेगळ्या पद्धतीने. आणि जर तुम्ही म्हणाल याचीच मोठी पर्स करून दाखवा तर चालेल, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकताय. त्या पद्धतीने मी तुमच्यासाठी मोठ्या बकेट पर्सचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेल. बघा आपला हा झाला आहे बेस. आता आपल्याला वरची विणकाम तयार करायचं आहे. तर काय करायचं, फक्त आपल्याला 2-2च मोती घ्यायचे आहेत. बघा आता लक्षात घ्या, इकडे हा दोरा इकडे जातो आहे. ह्या मोत्याची दिशा ह्या बाजूला आहे आणि ह्या मोत्याची दिशा ह्या बाजूला आहे. ह्या 2-2 मोत्यांवरती आपल्याला काम करायचं आहे. क्रॉस स्टिच सारखी पद्धत आहे. एवढंच फरक आहे का आपण ही एकावर एक विणणार आहे आणि क्रॉस स्टिच आपण साधी पट्टी करतो तेव्हा सरळ सरळ करत जातो. बघा 2 मोती घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढली. ठीक आहे. बघा फक्त हे काय होणार आहे, याशे वरच्या दिशेने आपल्याला ते करायचे आहे. क्रॉस स्टिचची पट्टी आपण सपाट करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला फक्त हे वरच्या दिशेने विणत जायचं आहे. बघा 2 मोती घेतले, चौकोन तयार झाला. परत 2 मोती घ्यायचे. बघा हे 2 मोती, आता पुढचे 2 मोती, त्याच्यामध्ये आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा आणि मोकळे मोकळे आहेत. बघा हा चौकोन मोकळा आहे, हा चौकोन मोकळा आहे. हे सगळे चौकोन चौकोन जे असणार आहे ते मोकळे मोकळे असणार आहे. आणि जेव्हा आपण वरच्या दुसऱ्या स्टेपला सुरुवात करू तेव्हा ते पॅक होणार आहेत. तुम्हाला दाखवतेस मी कसे होणार ते. बघा इथे एक चौकोन झाला, इथे एक चौकोन झाला. परत पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई काढली. आता परत 2 मोती घ्यायचे आणि पुन्हा एकदा या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढायची. बघा 3 झालेत. बघा इथे 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोल तयार करायचा आहे. हा जो आहे ते पूर्ण गोल तयार करायचा आहे. खाली जसे 14 मोती आहेत ना, वरती सुद्धा 14च मोती येणार आहेत. आणि मग पुढच्या प्रोसेसला मी तुम्हाला दाखवते. आता बघा इथे गॅप आहेत ना, सगळ्या मोत्यांमध्ये गॅप दिसणार आहे तुम्हाला. पुढच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला दाखवते तर पॅक कसं करायचं. बघा इथे मी सगळ्या बाजूंनी हे चौकोन चौकोन तयार केले आहे. बघा फक्त असे तुम्हाला पकडायचे आहे. बघा अशा पद्धतीने ते बरोबर असे गोल येतात. बघा बघू शकताय तुम्ही अगदी.
हे 14 मोती झाले आहेत. आता काय करायचं बघा, आता हा इकडे एक चौकोन आणि हा इकडे एक चौकोन, दोरा बघा इथे आहे, आपण ह्या मोत्यात काढून घेऊ वरती बघा. आता हे जे मोकळे मोकळे मोती दिसत आहे ना, ते आता पुढच्या स्टेपला पॅक होणार आहेत बघा. बघा इकडचा एक चौकोन आणि इकडचा एक चौकोन, हा एक मोती आणि हा एक मोती. आता हे 2-2 मोती धरून आपल्याला वरती 2-2 मोती घेत जायचे आहे बघा. 2 मोती घेतले बघा, इथला एक मोती आणि इथला एक मोती, ह्या दोनही मोत्यांमधून सुई बघा अशी फिरवून घ्यायची बघा. हा एक चौकोन आणि हा एक चौकोन, त्याच्यावरती मध्ये दोघांच्या मधोमध एक चौकोन तयार झालेला आहे बघा. इकडे एक आणि इकडे एक, त्याच्यावरती एक चौकोन. आता बघा परत हे 2 मोकळे मोकळे चौकोन आहेत ना, हा एक आणि हा एक मोकळे मोकळे आहेत ना. परत आता ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची बघा. दोरा ओढताना व्यवस्थित घट्ट ओढायचा, म्हणजे जे आहे ना ते मोती जवळ जवळ येतील बघा. परत 2 मोती घ्यायचे, दोरा ओढताना घट्ट ओढा बघा. परत आता ह्या 2 मोत्यांमधून परत एकदा सुई फिरवून घ्यायची बघा. जे खालचे जे चौकोन मोकळे मोकळे होते ना, आता ते वरच्या स्टेपला पॅक होणार आहेत बघा. आता ह्याच पद्धतीने आता परत पुढचे जे 2 मोकळे मोती दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची बघा. अशी जवळ येतात ते लगेच, दोरा ओढताना घट्ट ओढून घ्यायचा आणि परत 2 मोती घ्यायचे आणि पुन्हा एकदा त्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर ओढून घ्यायची आहे बघा. बघा 3 स्टेप आपण केल्या आहेत, 3 चौकोन एकावर एक तयार झालेत आणि खालचे पण पॅक झाले. आता बघा इथे दोरा संपला आहे माझा. तुमचा पण जर संपला तर काय करायचं, दोरा मी खालच्या साईडला काढून घेणार आहे, जेणेकरून मी जी गाठ मारेल ती खालच्या बाजूला असेल आणि ती दिसणारही नाही बघा. इथे मी एक साधीशी 1-2 गाठी द्यायच्या फक्त. दोरा संपण्यापूर्वीच गाठ द्या बघा. इथे मी एक साधीशी गाठ दिलेली आहे, एकच गाठ सफिशियंट असते बघा. आणि परत उरलेला दोरा काय करायचा, या ज्या 2-3 मोती आहे ना, त्या 2-3 मोत्यांमधून सुईने पुढे काढून घ्यायचा दोरा. परत एकदा मी एक छोटीशी परत एकदा गाठ देते, डबल शुअर सुटायला नको. गाठ दिलेली आहे मी आणि आता 2-3 मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली ना, तर ती गाठ सुटण्याची शक्यता खूप कमी असते. त्याच्यामुळे दोरा नेहमी पुढे काढून घ्यायचा आणि मग जी गाठ आहे, दोरा आहे, तो कट करून घ्यायचा बघा. अशा पद्धतीने हे मोती सगळे एकावर एक यायला लागणार आहेत बघा. आता मी दुसरा दोरा घेतलेला आहे. दुसरा दोरा घेतो जेव्हा आपण, तेव्हा काय करायचं, शक्यता म्हणजे पॉसिबल असेल तेवढी गाठ लपवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ती दिसायला नको. त्याच्यामुळे तर काय करायचं, खालच्या दिशेला आहे ना सुई काढून घ्यायची, म्हणजे ती गाठ जी असते ती खाली जाते आणि दिसत नाही बघा. आणि आता परत एकदा मी पुढच्या मोत्यामधून सुरुवात केलेली आहे. तुम्ही सुरुवातीलाच मोठा दोरा घ्यायचा, म्हणजे 2 हातभर तरी दोरा घ्यायचा आहे, म्हणजे परत घडी घडी तो संपायला नको कुठे. जागोजागी गाठ दिसल्या तर चांगलं दिसत नाही ते, त्याच्यामुळे बघा. आता इकडचा एक मोती आणि इकडचा एक मोती, काय करायचं, 2-2च मोती आपल्याला प्रत्येक वेळी 2-2च मोती घ्यायचे आहेत बघा. 2 मोती घेतले आणि या मोकळ्या जे 2 मोती आहेत ना, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा ओढताना घट्ट ओढायचा बघा. ही झाली. आता परत हा पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, जे मोकळे मोकळे मोती असतात ना, तेच आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून ते पॅक होतील बघा. दोरा ओढताना घट्ट ओढायचा. आता मी एवढी साईड पूर्ण करून घेते, परत वरच्या स्टेपला मी तुम्हाला दाखवते बघा. ही झाली आपली दुसरी स्टेप तयार बघा. 3 लाईन झाल्या एकावर एक बघा, 1 2 3 लाईन झाल्या
बघा हे पूर्ण पॅक झालेले आहे. आता जसं खालच्या दिशेनं आपण केलं ना त्याच प्रकारे आपल्याला वरती पण करायचं आहे. बघा दोरा इथे निघालेला आहे ना, मग आता ह्या वरच्या मोत्यात सुई काढून घेते मी. आणि लक्षात काय ठेवायचं, एका पद्धतीने करत गेलं तर ते बरोबरच येतं. बघा हे जे मोकळे मोती असतात ना, एक चौकोन पॅक असतो आणि एक मोती जो आहे त्याच्यामध्ये गॅप असतो. त्याच गॅपमध्ये आपल्याला 2 मोती ऍड करायचे असतात. पूर्ण स्टेपभर तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे कंटिन्यू. 2 मोती घ्यायचे आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. परत पुढचे 2 मोती, त्या 2 मोत्यांमधून पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही एकदा केलं तरी चालेल. मी एकाच वेळी सुई पुढे सरकवून घेते आहे. बघा हे 2 मोती घेतले, परत 2 मोती घ्यायचे, परत ह्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. बघा दोरा घट्ट ओढला की ती आपोआप पॅक होते. बघा परत पुढच्या उरलेल्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. म्हणजे हे जे खालचे जे आहेत ना ते पण पॅक होत जातात आणि वरती पण पॅक होत जातात. बघा आता सेम प्रोसेस आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला परत करून दाखवणार नाही. सेम प्रोसेस आहे. तुम्हाला 2 मोती घ्यायचे आहे आणि 2 मोत्यांमध्ये विणकाम करत जायचं आहे. तर बघा मी किती स्टेप घेतलेले आहे हे मोती मोजा. 1 2 3 4 आणि 5 मोत्यांची स्टेप घेतलेली आहे. 5 लाईन आहे मोत्यांच्या. तर तुम्हाला वाढवायच्या असतील तर तुम्ही वाढवू शकताय. 6 पण घेऊ शकताय, 7 पण घेऊ शकताय. जेवढं तुम्हाला हाईट द्यायची असेल तेवढी तुम्ही हाईट देऊ शकताय. मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग हँडल करताना तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. बघा मी एवढी स्टेप पूर्ण करून घेतलेली आहे. 5 लाईन करून घेतलेल्या आहे, कारण ही एवढी मी 5च लाईनची केली आहे, त्याच्यामुळे ही पण तेवढीच करणार आहे. आता काय करायचं, वरच्या स्टेपला आल्यावर काय करायचं, हे जे पूर्ण मोती आहे ना त्या सगळ्या मोत्यांमधून आपल्याला सुई 1-2दा फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून ते मोकळे मोती पॅक होतील. कारण हे इथे पण आपल्याला दिसत आहे चौकोन वेगळे वेगळे आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी या सगळ्या मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची, जेणेकरून हे सगळे मोती पॅक होतील. बघा म्हणजे कसं त्याला एक टाइटनेस पण येतो आणि सगळं विणकाम एकदम व्यवस्थित राहतं. फक्त 1-2दा त्याच्यामधून आपल्याला दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरच आपल्याला लगेच हँडल करायचं आहे. तर एक हँडल मी रेड कलरचं घेतलेलं आहे कुंकवासाठी आणि आता एक घेताना येलो कलरचं घेणार आहे हळदीसाठी. त्या हिशोबाने तुम्ही हँडल बनवू शकता. बघा आता हे सगळे मोती एकमेकांमध्ये पॅक झालेले आहे. बघा इथे दोरा निघालेला आहे. आता मी 2 मोती व्हाईट कलरचेच घेणार आहे आणि मग उरलेले बाकी सगळे मोती पिवळ्या रंगाचे घेते. बघा इथे मी घेतले आहेत पिवळे मोती, बघू शकताय तुम्ही. आता बघा 14 मोती घेतले आहेत ना, मग ह्या दोनही बाजूला 7-7 मोती सुटतात. ते मोजून घ्यायचे आणि बरोबर दोन्हींच्या बाजूनी असं व्यवस्थित आपल्याला एकदम सेंटरला हे जोडता आलं पाहिजे. इकडनं इकडे या बाजूला दोन्ही बाजूला 7-7 मोती उरतात. 1 2 3 4 5 6 7 तुम्ही मोजून शकताय, बरोबर मोती येतात. बघा आता इथे मी एकदम समोरासमोर घेतलेला आहे ना. बघा मग आता ह्या मोत्यातून आपल्याला सुई एका दिशेने फिरवून घ्यायची आहे. परत एकदा फिरवून घ्यायची ह्या दिशेने. या दिशेने का फिरवली, बघा इकडचे जे मोती आहे ना, बघा हा जो हँडल आहे तो इकडनं ह्या मोत्यांमधून निघालेला आहे. आपल्याला इकडनं फिरवून परत ह्या मोत्यांमधून एकदा राऊंड मारायचा आहे. इकडनं फिरवायचं आहे कारण बघा हा दोरा इकडनं आलेला आहे
आणि इकडची बाजू मोकळीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोरा घेताना याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे. इकडनं दोरा आहे ना, तर आपल्याला इकडून फिरून परत त्या मोत्यांमधून सुई वरच्या मोत्यांमध्ये फिरवून घ्यायची आहे. आता हँडल करणं सगळ्यांनाच जमतं, त्याच्यामुळं पण मग तरी मी सांगते आहे कशा पद्धतीने तुम्ही करा, जेणेकरून ते हँडल पण व्यवस्थित पॅक झालं पाहिजे. बघा, आता परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई परत एकदा फिरवून घ्यायची आहे. तुम्हाला हँडल वेगळ्या पद्धतीने करायचं असेल, काही वेगळी आयडिया असेल तुमच्याकडे, तर तशी वापरू शकताय तुम्ही. किंवा हँडल तुम्हाला करायचंच नसेल तरीही चालेल, तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवू शकताय किंवा हळदी कुंकवाच्या पुड्या करून त्याच्यामध्ये ठेवू शकताय. ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्ही हळदी कुंकवाच्या वाणामध्ये देऊ शकताय आणि किचन म्हणून पण तुम्ही त्याचा वापर करू शकताय. बघा, आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगते, आता इथे दोरा आपलं काम संपलेलं आहे, आपल्याला गाठ द्यायची आहे. तर परत एकदा सगळा दोरा खालच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. आपल्याला बेसमध्ये आपल्याला गाठ द्यायची आहे, त्याच्यामुळे सगळा दोरा खालच्या दिशेने आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं, वरच्या दिशेने कुठेच आपल्याला गाठ दिसायला नकोय. प्रयत्न करायचा गाठ दिसायला नको. बघा, इथे खाली शेवटी मी एक गाठ दिलेली आहे आणि एकच गाठ सफिशियंट असते, नाही सुटत ती. आणि पुन्हा एकदा 1-2 मोत्यांमधून, मगाशी मी सांगितलं तसं आपल्याला परत 1-2 मोत्यांमधून सुई बाहेर फिरवून घ्यायची. डबल शुअर गाठ सुटणार नाही त्याच्यासाठी. बघा, आपली बकेट पर्स पूर्ण झालेली आहे. बकेट पर्स म्हणा किंवा तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या तुम्ही. बघा, आपले हे दोनही हळदी कुंकवासाठी आपले बकेट तयार झालेले आहेत. एकामध्ये तुम्ही हळदी ठेवा, एकामध्ये कुंकू ठेवा. तुम्हाला ह्या मापाच्या डब्या भेटल्या तर तुम्ही डब्या पण ठेवू शकताय. मी तुम्हाला सॅम्पल दाखवते. बघा, अशा डब्या असतात, ह्या ज्वेलर्सच्या दुकानात आपल्याला मोती भेटतात, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकताय आणि सहज बसते ही डबी याच्यामध्ये. आणि ठेवताना हे झाकण तुम्ही काढून ठेवा, फक्त डबी ठेवा. अशी ओपनच करून तुम्ही ही डबी त्याच्यामध्ये ठेवू शकताय. किंवा अजून त्या मापाच्या तुम्हाला वेगळ्या डब्या मिळाल्या तर त्या पण तुम्ही घेऊ शकताय, किंवा फक्त पुड्या बांधून त्याच्यामध्ये ठेवल्या तरीही चालते. तर बघा, आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.